जर आदिनाथ कारखाना आपण हयाचा जाता मामाने जरी ताब्यात घेतला जर चालवला तर जे रिझल्ट असतात ते लॉसेस असतात, ते लॉसेस बंधूंनो भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्याच्यामध्ये बरेच बदल करावे लागणार. आणि मग हे सगळे जुन्या पद्धतीचा कारखाना त्याच्यामध्ये बरंच त्याला रिनोव्हेशन करावं लागेल, त्याच्यामध्ये बरंच काय काय गोष्टीचा बदल करावा लागेल. बंधूंनो या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही आदिनाथ कारखान्यामध्ये आलो. बारामती अॅग्रोचे अधिकारी आले, बँकेचे अधिकारी आले, हस्तांतराचा तो विषय होता. त्यावेळेस तुम्हाला सांगतो कुणी अडचण आली हे मला का सांगायचंय, जर नारायण पाटलाचा जर पुढे पॅनल नसता तर बंधूंनो हे सांगितलं नसतं, कारण कारखान्याचं इलेक्शन हे नारायण पाटलांनी लावलेले आहे. बंधूंनो 2 गट बाजूला झाले, जगताप गट बाजूला झाला, बागल गट बाजूला झाला आणि केवळ हा कारखाना जर उद्या संजय बाबा सारख्याच्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये जर गेला तर आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही राजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये भाग घेता येणार नाही. आणि नारायण पाटील हा अशा काही कंजूस बुद्धीचा माणूस आहे बंधूंनो, कारण त्याने जीवनमध्ये ज्यावेळेस आदिनाथ कारखान्याचा आम्ही घेत असताना आम्हाला अडचण आणली त्यावेळेस माझ्याकडे त्याच्या किल्पा आहेत त्या भाषणाच्या, जर बारामती अॅग्रोने जर हा कारखाना घेतला तर आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन सुद्धा लढू शकणार नाही, अशा पद्धतीची नारायण पाटलाची वक्तव्य. म्हणजे बंधूंनो तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय. आज घ्या 28,000 शेतकऱ्याचं त्या आदिनाथ कारखान्यामध्ये भाग पाडवले, ते मालक आहे. म्हणजे तुमच्या राजकारणासाठी तुम्ही आदिनाथ कारखान्याचा बळी द्यायला निघालाय आणि तो बळी देत असताना तुम्हाला सांगतो यांना काही वाटत नाही आणि ही सांगतात मला की बापूंचं स्वप्न पूर्ण करायचे. आता कशा पद्धतीनं तर सरांनी तर सांगितलं त्यांच्या नावावरती काय इतिहास झाला. त्यावेळेस मी व्हाईस चेअरमन होतो, बापू चेअरमन होते. काय परिस्थिती होती सर तुम्हाला माहिती आहे, भागामध्ये ऊस कुणी घालत नव्हतं. बापू पाटा आम्ही नागालकडेंच्या घरी पहाटे 5 वाजता बापू आलेले आणि तिथं कुणी बापूला ऊस घालायला तयार नाही. कारण म्हणजे बघा लोकांची मानसिकता काय होती. आणि 55,000 टन क्रशिंग झालं. आम्ही ती सगळी यंत्रणा तुम्हाला सांगतो अडवून दिला होता आणि ती सगळी यंत्रणा आम्हाला माळेगावला त्या सीझनला द्यावा लागली. मी तिथं व्हाईस चेअरमन होतो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्या बापूला कारण त्यांनी कष्ट केलेले आहेत, बापूने त्याच्यामध्ये त्याग केलेला आहे. मग बापूला कुणी अडचणीत आले नारायण आम्हाला सगळं माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर आदिनाथ मध्ये लेखाजोखा गेला बंधूंनो तर या आदिनाथ कारखान्याला तुम्हाला सुद्धा वाईट वाटेल की या तालुक्यामध्ये कुणी त्याला वाली राहिलेला नाही. म्हणून आम्ही देखील तुम्हाला सांगतो या कारखान्याच्या नादी न लागता बारामती अॅग्रो सारखी संस्था पकडली. त्या ठिकाणी राजेंद्र पवार सारखी व्यक्ती होती आणि 2006 साली आम्ही तुम्हाला सांगतो त्या भागामध्ये बारामती अॅग्रोच्या माध्यमातून काम करायला लागलो. ते काम करत असताना हळूहळू तो कारखाना वाढवला. 1200 टनाचा कारखाना 4,500 टनी झाला. 4,500 टनाचा कारखाना 12,000 टनापर्यंत आम्ही नेला आणि आता तो कारखाना 22,000 टनी केलाय. बंधूंनो त्याला सगळा मी साक्षीदार आहे. म्हणजे संस्था अशा काय फुकट मोठ्या होत नाहीत, त्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतात, एफर्ट्स घ्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी सर्वाइव्ह पण कराव्या लागतात. म्हणजे ते स्टॅबिलाइज करावं लागतं. आणि हे करत असताना सुद्धा त्याला ऊस घालणारा शेतकरी, त्याला घालणारा तो ऊस उत्पादक, त्याच्याकडे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने लक्ष द्यावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं, प्रोग्राम व्यवस्थित करावा लागतो, लोकांना वेळेवर बिलं द्यावं लागतील, वाहतूकदारांची बिलं द्यावं लागतील. ह्या प्रक्रिया पार पाडल्यानंतरच त्या कारखान्यावरती जे काय अवलंबून लोक असतात ते तुम्हाला खुश असतात. मग एवढा करमाळा तालुक्यामध्ये ऊस असताना आदिनाथची अधोगती का झाली, हा त्याच्यावर काय बोलतोय, तो त्याच्यावर काय बोलतोय, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर संजय मामा कुठेही नव्हता का असं तुम्हाला म्हणता येईल की मागच्या त्या बोर्डामध्ये संजय मामा होते आणि संजय मामामुळे कारखान्याचं वाटोळं झालं असं एक तरी तुम्हाला सांगतो तालुक्यातला मायकाला सांगू शकतो का? एकच सांगतात की मामा बाहेरचं. अरे मामा बाहेरचं म्हणजे काय, मामा पाकिस्तान मधून नाही आला, मामा आपल्या तालुक्यातलाच आहे, मामा त्या संस्थेचा सभासद आहे, मामा त्या संस्थेचा सभासद असताना इथला ऊस उत्पादक आहे आणि मामाने गेली 5 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे. मामाचं कर्तृत्व काय आहे, मामामध्ये काय क्षमता आहे ते बंधूंना सगळे आपल्याला माहिती आहे. मामा ग्रामपंचायत पासून अध्यक्षापर्यंत ते आमदारकीपर्यंत मामाने सगळं बघितलंय आणि प्रशासनामधला एक दांडगा अनुभव असणारा माणूस. छोट्या छोट्या गोष्टी त्याला माहिती आहेत, बारकावे माहिती आहेत. ग्रामसेवक पासून ते तुम्हाला सांगतो शिओ पर्यंत, कलेक्टर पर्यंत, ज्या काय प्रशासनामध्ये जे काय जिल्हा लेवलच्या सगळे तुम्हाला सांगतो स्तर आहेत, हे सगळे मामाला बारीक बारीक गोष्टी माहिती आहेत. हे माणसं वेळ देतात, हे माणसं लोकांना रिझल्ट देतात. ही लोक अशी कोणाची टिंगल टावळी करत नाहीत. बंधूंना सोपं नसतं.
आणि म्हणून मामाचे आणि आमचे विचार कुठेतरी जुळतात. हे सांगतात की गुळवे आबा आमच्या बरोबर वरनच होता. आता वरवर्ण असल्यावर आत्मा असल्यावर काय असतं फिलिंग मला माहित नाही. वरवर्ण आत्मा काय असतं मामा मला माहित नाही. ती काल कोणीतरी म्हणलं. आता हुशार व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यामध्ये आले देवानंदजी बागर, फार अतिशय अनुभव, अतिशय हुशार. काय आता त्याचं भाषण प्रभावित मला गुळवे आबा मध्ये सभा झाली. गुळवे आबा एकेरी बोलतात. गुळवे आबाला असं काय असं कमेंट झाली, देवानंद बागर कमेंट तुम्हाला झाली आम्हाला नाही. तुम्ही आदिनाथच्या प्रॉपर्टीचा विचार करू नका, स्वतःच्या प्रॉपर्टीचा विचार करा. आदिनाथचे 28,000 सभासद शांत आहेत, बघतायत 17 तारखेपर्यंत. नाही 17 तारखेला तुम्हाला ताणून लावलं तर माझं नाव सांगा. लोकांना माहितीये कारखाना कोण चालवणार आहे. गुळवे आबा उभा नाही, बारामती अॅग्रो उभा आहे. गुळवे आबाचं नाव आहे, पण ह्याच्या मागे बारामती अॅग्रो सारखी एक खंबीर संस्था आपल्या बरोबर आहे. आताच विटकरांनी सांगितलं मामा गेल्या वर्षी आम्ही 9,000 टन ऊस नेलाय, या वर्षी 8-8,500 टन ऊस नेलाय. बंधूंनो काळजी करू नका. आम्ही प्रत्येक तिकडे हळगाव मधून तुम्हाला सांगतो जवळजवळ मी 30 ते 35,000 टन करमाळ्यात माल उचललाय. आणि आज ह्या पट्ट्यातून तुम्हाला सांगतो 8.5 लाख टन ऊस आदिनाथ बारामती अॅग्रो नेलाय. प्रत्येक सभासदांची प्रत्येक शेतकऱ्याची आमची नाळ आहे. आज तुम्हाला माहित असेल इथून सकाळी कुणी येत असेल, सकाळी 7 ला माणूस आलेला 12 वाजता पैसे घेऊन जातोय. मी सकाळी 6 ला काम करतोय करमाळ्या तालुक्यासाठी. आम्ही रात्रंदिवस तिथं वेळ देतोय लोकांना. ही आमचं माफाला यांची लेवल सुद्धा नाहीये. देवानंद बागलीचा गप्पा पण मारू नये, खरंच मारू नयेत बंधूंना. अजून काय आहे त्याला मी फोनवर बोलत असतो. देवानंद बागल लय हातेरी आमच्याकडे म्हणलं तुम्ही जपून बोला. आता काल नारायणाबा स्थिर झाला जरा कंदरमध्ये, कारण ते रायगावच्या सभेमधनं फार वायबल झालं आमच्या. ते बरेच वायबल झाले, बरेच काय काय त्यांना काय संध्याकाळी सुधारलंच नसेल. सुभाष गुळवे एवढा कसा तावात बोलतोय. अरे सुभाष गुळवेला तुम्ही चपल्या उचलायची उपमा देता आणि आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते ज्याच्यापाशी राहतो ना त्याच्यापाशी प्रामाणिक काम करतो. ही आमची किंमत आहे. आम्ही असंही कुठे 20-20 22-22 वर्ष पवारांपाशी राहतो म्हणजे आमची व्हॅल्यू आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. कुठलीही आमच्याकडे तुम्हाला सांगतो स्वार्थ नाही. ही जर अशी जर एवढं जर ह्याला स्वातंत्र्य दिलं तर ही काय करतील आता आम्हालाच माहिती. होय अशा जर संस्था यांच्यापाशी दिला तर पवारांनी इकडे यायचंच नाही. बंधूंनो आम्हाला नैतिकता आहे. नैतिकतेच्या आधारावर आम्ही बोलतो. आणि संजय मामाचे विचार हे आमच्या विचाराचे आणि पवारांच्या विचाराला जुळणार आहेत. आम्ही मनापासून मामाला काही बोलू शकतो. मामाच्या विरोधात जरी आम्ही राहिलो तरी त्या बिचाऱ्याचा सकाळपासून पडल्यापासून सुद्धा आमचा फोन चालू आहे. म्हणजे मनामध्ये किंतु नाहीये, मनामध्ये द्वेष नाहीये, मनामध्ये खुनशी वृत्ती नाहीये. आणि म्हणून अशीच माणसं भविष्यामध्ये राजकारणामध्ये टिकतात आणि आपल्या समाजकारणामध्ये टिकतात. बंधूंनो अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला मामाच्या रूपाने मिळालंय. मामा जर ह्या पॅनल मध्ये नसतं, जर काकाला पण मी सांगितलं होतं मला काय नाही माझं व्यवस्थित चाललंय, 4 कार्यक्रम बघता बघता आम्हाला व्याप आहे, वेळ सुद्धा देता येत नाहीये. आज हे दोन्ही तुम्हाला सांगतो दादा, रोहित दादा आणि राजू दादा पूर्णपणे माझ्यावरती माझ्याकडे नियोजन आहे. कसलाही हस्तक्षेप बंधू हे करत नाही. आणि मग त्याचं प्रेशर माझ्यासारख्यावर असतं की आपल्यावर जबाबदारी टाकल्यानंतर ते नीटनेटकं झालं पाहिजे, त्याची व्यवस्था झाली पाहिजे. हे प्रेशर विश्वास टाकल्यावरती माणसावर असतं. जर मला जर सारखं सांगितलं असतं तर मी म्हणत माझी पण जबाबदारी नाही. पण आज मी 160-180 कोटी रुपये आम्ही HNT ला वाटतोय आणि मामा गर्वाने सांगतो 100% वसूल देखील करतो. म्हणजे कुठलाही करार आम्ही बोगस करत नाहीये. तुम्ही काय काय कारखान्यामध्ये जा 20%, 30% पैसे सोडून द्यायचे. 5-5-6-6 कोटी रुपये प्रत्येक HNTचे पैसे लोकांकडे राहतात. त्याला वालीच नाही. त्याला कारण संचालक मंडळाचा कारभार. त्याला कारण ज्या संचालक मंडळाला जर उद्या वाहनं भरायची झाली तर त्या संचालकांनी पाहुण्यारावळ्याच्या वाहनाला पैसे द्यायचे. आदिनाथ मध्ये तर मामा भरत प्रताप मोटरसायकलच्या नंबरवर पैसे दिलेत. किती वाईट परिस्थिती. म्हणजे त्याचं वाहन नाही काय नाही. आरसी बुक बघितलं आता तर तुम्हाला सांगतो ऍप वरती डाउनलोड केलं तर कुठेही तुम्हाला सांगतो तुम्हाला आयडेंटिफाय होतं की वाहन कुठल्या जीप आहे का ट्रॅक्टर आहे का काय. अशा जर पद्धतीने संस्था चालल्या तर बंधूंनो आदिनाथ कारखाना कधीही चांगला चालणार नाही. आणि मग ते नियोजन त्या सगळ्या गोष्टी करण्याची धमक आज सध्या तुम्हाला सांगतो मामामध्ये आहे. आम्ही सुद्धा इथं उभा ठामपणे का सांगू शकतो.
मी तुम्हाला सांगतो त्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत तारणाबा, आणि त्यांनी नशीब मला तर विश्वासात घ्यायचा विषय नव्हता, त्यांना माहित होतं की गुळवे बाबा काय बोलणार आहे, त्यामुळे माझ्याकडे आलीच नाही. आम्हाला मी सांगत होतो सिंगल, मला फोन पण त्यांनी एका महिन्यामध्ये केला नाही किंवा आदिनाथ कारखान्याचे इलेक्शन लागलंय काय करायचं. तुम्ही सांगतो बंधूंनो कुठल्याही सभेमध्ये विचारा की सुभाष गुळवे असं सांगतोय की मामा नारायण आव्हाने मला विचारलं सुद्धा नाही, आणि खरंच सांगतो आम्ही खोटं बोलतच नाही. त्या 12 गावामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी रोहित दादाला सुद्धा विचारलं नाही की कुठला उमेदवार द्यायचा. म्हणजे उपकाराची फेड अपकाराने फक्त नारायण पाटीलच करू शकतोय. बंधूंनो ठामपणे लक्षात ठेवा. एखाद्याचं गरज होईपर्यंत उपकार घ्यायचे आणि एकदा गरज संपली की त्या माणसाला सोडून द्यायचं आणि स्वतःचा स्वार्थ साधायचा, अशा प्रवृत्तीचे आमदार नारायण पाटील आहे. आणि हे प्रवृत्ती यांची बदलत नसती. बंधूंनो काही खोटं बोलतात, काही सांगतात मी येऊ करेन, मी टीव करेन, मी काय करेन. आता तर काही नवीन कक्कंदर मध्ये सांगितलं मी आमदारकीचा फॉर्म भरणार नाही, भरायची वेळच येणार नाही. म्हणजे आताच कळायला लागले त्यांना की आताच बोललेलं बरं, आदिनाथचं काहीतरी कारण दाखवायचं, मग म्हणायचं की मी आदिनाथ नव्हतो का म्हणून. अरे पण भरायची वेळ येणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. आम्हाला पण तुमचा स्वभाव कळालेला आहे. जवळ गेल्यावर काय असता, तुमची वागण्याची पद्धत काय, तुमची लोकांना ट्रीटमेंट द्यायची पद्धत काय, आमच्या सारख्याच्या बुद्धीला पटणार नाही. काही आम्हाला फरक पडत नाही. एखाद्या कार्यकर्त्याचं काम काय असेल तर आम्ही स्वतः त्याचं करू, तेवढी आमच्यापाशी दानत आहे, तेवढी आमच्यापाशी व्यवस्था आहे. काही अडचण नाही. तुम्हाला सांगतो पवार फॅमिलीच्या कृपेने व्यवस्थित चालले. मग अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो ही माणसं आता आदिनाथचं स्वप्न घेऊन चालल्यात. आणि आदिनाथ कारखाना आम्ही कशा पद्धतीने चालवणार कुणी सांगत नाही. फक्त चंदू काका काय बोलला, ही काय बोलला. अरे मी तर सांगितलं ना, मागचं सोडून द्यावं लागेल. मागचा विषय काढू नका. तालुक्याला सगळं माहितीये, कुणी कुणी काय काय काशी केली सगळ्या तालुक्याला माहितीये. जनता इतकी सुज्ञ. मी तर सांगतो की सभासदांनी जाब विचारला पाहिजे. अरे नारायण पाटलाला मत मागायचा अधिकारच नाही, कारखान्याचा तो विषय सोडून अजिबात नाही. 2 वर्ष त्याला कारखाना चालू केला, आम्ही बाहेर निघलो. 72,000 क्रशिंग झालं. महेश शेठ तुमच्याकडे आम्ही दोष देत नाही, दोष दिला असता पण तुमच्याकडे नेतृत्व नव्हतं. हे सगळा कारभार जीवरच्या ग्रामपंचायत मधून चालत होता. तुमच्यावर काहीतरी त्यांना बोलायचं पण ती धाडस व्हायला, त्यांचं धाडस का व्हायना की त्याला हात लावला तरी बाबा लय बाप वगैरे ह्याच्या लिस्टच आहे. हिला जपून बोलते कोण आपल्यावर टीका करी. आता चंदू कोणतरी बोललो की आता चंदूने आज धमकी टाकली देवाला बागल उद्या गप ती म्हणलं चंदूने माझं काय काढू नये. म्हणजे बंधूंनो हे सगळे आपापल्या पद्धतीनं चापून चुपून राहायचा प्रयत्न करतात, पण चापून चुपून राहून तालुक्याचं वजन वाटून बंधूंना आपल्या डोळ्यात देखत ते कारखान्याचं झालेलं आहे. कुणी काय सांगू द्या, कुणाचं ऐकू नका. आमचा काही स्वार्थ नाही, फक्त आदिनाथची संस्था वाचावी. हा देवानंद बागल पुन्हा इथे म्हणला की सुभाष गुळवेच्या काळातच आदिनाथ वाटलं झालं. मग आता जयवंतराव जगताप चेअरमन, मी वाईस चेअरमन, बापू चेअरमन, मी वाईस चेअरमन. फक्त या दोघांच्या मध्ये मी होतो बाबा. टीव्ही लय त्रास देत नव्हतो पण ठेवला मला. मला सांगा मग आता वाटलं कुणी गेलं तीच म्हणलं. म्हणजे सुभाष गुळवेच फक्त दिसतो, त्याला कळलं का व्हाईस चेअरमनला किती अधिकार, चेअरमनला किती अधिकार. म्हणजे बंधूंनो ह्यांना कळलंच, भांडत राहिलं काय बोलावं. कारण त्यांना माहिती आहे की कारखाना हा गेलेलाच आहे. तुम्हाला सांगतो प्रक्रिया फक्त पार पाडता येते, पण त्यांना माहिती की आदिनाथ कारखाना हा संजय मामाच्या ताब्यात गेलेला आहे, सभासदांनी ठरवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतोय खंबीर नेतृत्व आपल्याला मिळालेले. आम्ही तुमच्या बरोबर आहे, ऊसाची कुठलीही अडचण येणार नाही. मी आज आव्हान करतोय सगळ्या बारामती अग्रोच्या ऊस जे काय आम्हाला ऊस घालतात त्या सर्व शेतकऱ्यांना, कारण त्यांच्या घरामध्ये जवळजवळ आज मामा 16 का 17 हजार लोकांचा ऊस कारवाळ्यातून येतो. आणि आपल्याला मतदान पाहिजे मामा 8, 8.5, 9 हजार मतं पाहिजे. बंधूंना जेवढे ऊस उत्पादक जे आतापर्यंत 20 वर्ष आम्ही बारामती अग्रोला ऊस घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा मीडियाच्या माध्यमातून मी आवाहन करतो की जसा बारामती अग्रोवर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं, ऊस घातला, आम्ही तुमची वेळेवर दिली, त्याच पद्धतीनं त्याच ऊस उत्पादकांनी मताच्या रूपाने मामाला त्या ठिकाणी सहकार्य करावं आणि पतंग या चिन्हाला येत्या 17 तारखेला मतदान करावं एवढंच आवाहन करतो. आणि मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.